कर्नाटकातील रेशनधारकांना मोफत मिळणार मानसी 7 किलो तांदूळ, 3 किलो जोंधळा. गरिबांना मिळणार हक्काची भाकरी. जुलैपासून होणार वितरण. रेशन कार्ड धारकांना जुलै महिन्यापासून 10 किलो तांदळाऐवजी 7 किलो तांदूळ आणि 3 किलो जोंधळा, ज्वारी वितरित केली जाणार आहे. परिणामी चालू महिन्यात रेशन वितरणास विलंब झाला आहे. रायचूर जिल्ह्यातून जोंधळ्याची आवक केली जात असून मंगळवारपासून अनेक जिल्ह्यातील रेशन दुकानांना तांदूळ आणि जोंधळा पुरवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत 3057 दुकानांना रेशन पुरवण्यात आलं असल्याने लवकरच रेशन वाटपाला सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने अन्न भाग्य योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना प्रति मानसी 10 किलो तांदूळ देण्याचं जाहीर केलं होतं. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पंचहमी योजनांपैकी अन्न भाग्य ही योजना होती. त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर तांदूळ पुरवठा करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली. मात्र केंद्राने तांदूळ पुरवण्यास नकार दिला. त्यामुळे राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांना काही दिवस प्रति मानसी 5 किलो तांदूळ आणि 5 किलो तांदळाऐवजी 35 रुपये किलोप्रमाणे डीबीटी माध्यमातून संबंधितांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जात होते. 5 महिने तांदळाचे वितरण करण्यात आल्यानंतर सरकारने जुलै महिन्यापासून 7 किलो तांदूळ आणि 3 किलो जोंधळे वितरित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जुलै महिन्यापासून कर्नाटकातील रेशन कार्ड धारकांना तांदूळ व ज्वारी मिळणार आहे. ज्वारीचा दर गगनाला भिडला असल्याने सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाला आता हक्काची भाकरी मिळणार असल्याने सर्वसामान्य गोरगरिबांच्या मधून समाधान व्यक्त केलं जात आहे. आहार विभागातून मुख्य संपादक प्रशांत कांबळे.